Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये दुःख नावाची वादळे प्रत्येक वळणावर येतील. तुमची परीक्षा द्यायला, तुम्हाला सक्षम बनवायला. म्हणून त्या अडचणींना, त्या संकटांना घाबरून खचून जाऊ नका. हसत मुखाने स्वीकारा आणि त्या दुःखांना बाउन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, इतिहासात अनेक योद्धे होऊन गेले, ज्यांनी स्वतःचा जीव गमावला स्वराज्यासाठी. आज आपण अशाच पराक्रमी मावळ्याची कथा, गोष्ट, इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे. संघर्षाचे प्रतीक किंवा स्वराज्याविषयी असलेली एकनिष्ठता, असे शूरवीर हजारो शत्रूंना अडवून ठेवणारे, आपल्या राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी इतिहासामध्ये शौर्य आणि अखंड निष्ठेची साक्ष देणारा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे होय. यांच्या अद्भुत पराक्रमाची जेव्हा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून सुटले, तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी एक माणूस मृत्यूशी लढला आणि त्या रणभूमीचं नाव इतिहासात अमर झालं. त्या रणभूमीचं पवित्र नाव महाराजांनी दिलं पावनखिंड. शेवटचा श्वास असेपर्यंत लढणार असा निर्धार मनात करून बाजीप्रभूंनी दाखवलेलं शौर्य आजही प्रत्येक मराठी माणसात, आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जिवंत आहे. मित्रांनो, स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम आणि प्राणाचे अर्पण करणारे, हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे शूर सरदार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे होय. हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी, शिवरायाविरुद्ध लढणाऱ्या बादलांचे बाजी होते, बाजी दिवाण होते. तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषला बळी न पडणारे असे होते. आता त्यांचं वर्णन सांगायचं झालं तर त्यांची खासियत, त्यांची स्पेशालिटी काय होती, तर मित्रांनो, म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. थोडक्यात सांगतो, वयाच्या 50शीतही बाजीप्रभू देशपांडे 20 ते 22 तास काम करत असायचे न थकता. आणि जो मावळ पट्टा होता, त्या मावळ पट्ट्यामध्ये त्यांचा दबदबा होता. आता मित्रांनो, जो व्यक्ती 20-22 तास काम करून, म्हणजे 20-22 तास काम करणं जोक नाही मित्रांनो. तसेच प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले बाजीप्रभू देशपांडे यांना आपलेसे करून घेतले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टपैलू असलेले बाजीप्रभू देशपांडे यांना आपलेसे करून घेतले असले तरीही स्वराज्याविषयी एकनिष्ठ असलेले बाजीप्रभू देशपांडे यांनीही शिवरायांच्या चरणी
आपल्याला वाहून घेतले होते. आता महत्वाचं मित्रांनो, कोणी सांगितलं नसेल किंवा तुम्हाला माहित असेल, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा वयाने मोठे असलेले बाजीप्रभू देशपांडे यांच्या मनात महाराजांविषयी म्हणजे खूपच प्रेम होतं, आदर होता, एकनिष्ठता होती, भक्तिभाव होता आणि वडिलकीच्या नात्याने काळजी होती महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या मनात काळजी होती. आता डोळ्यासमोर एक चित्र उभं करा मित्रांनो, एक प्रसंग, किंवा तुम्ही आता हे ऐकताय तर डोळे 2 मिनिटासाठी बंद करा. आपण इतिहासात जाऊया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करूया. ते कसं, पन्हाळ गडाला शत्रूने वेढा मारलेला होता किंवा वेढा घातलेला होता. छत्रपतींची त्यातून सुटका करणे, महाराजांना विशालगडावर सुखरूप पोहोचवणे, या सर्वांची व्यवस्था करणे ही जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर. आणि एखादं काम आपल्यावर दिलेलं आहे, आपण ते जबाबदारीने पेललं पाहिजे, घेतलं पाहिजे, करायला पाहिजे, अशी भूमिका बजावत बाजीप्रभू देशपांडे एकनिष्ठ, स्वामीनिष्ठ भाव भक्तीने महाराजांना विशालगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी जीवाची बाजी लावण्याचं जे सामर्थ्य होतं ते बाजी प्रभू देशपांडे यांच्यात होतं. मित्रांनो, तो क्षण डोळ्यासमोर उभं करा किंवा 2 मिनिटं डोळे बंद करा. बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक स्वराज्य विषयी असलेलं जे प्रेम होतं, हिंदवी स्वराज्याविषयी, तो क्षण काय असेल? तो क्षण 1 मिनिट डोळ्यासमोर ठेवा. ज्या मातीत, ज्या रणभूमीत जे युद्ध झालं ते किती भयंकर असेल याची कल्पना आपल्याला आली असेल. शत्रूने पन्हाळगडाला वेढा घातलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यातून सुटले कुठं जाण्यासाठी? विशालगडाला जाण्यासाठी. 15,000 शत्रू जे सैन्य असतं ते पाठलाग करत, कल्पना जेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांना कळते तेव्हा तो क्षण अंगावर काटा आणणारा. ही घटना मित्रांनो स्फुरण चढवणारी आहे. स्वराज्याविषयीचा अभिमान आपल्या रोमरोमात, आपल्या स्पर्शात हिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ज्यावेळी बोललेलं वाक्य होतं की लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, एक बाजी गेला तरी चालेल. म्हणजे या गोष्टीतून असं कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम, आपुलकी, भक्तिभाव, एकनिष्ठता आणि स्वराज्यासाठी जे प्रेम होतं ते या गोष्टीतून दिसून येतं. ज्या महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्या आहेत, नक्की ही गोष्ट, ही कथा, हा इतिहास त्या पिढ्यांना सांगितला गेला पाहिजे की जे योद्धे आहेत हिंदवी स्वराज्यासाठी, त्यांनी जीवाचं बलिदान दिलं किंवा जीव गमावला, इतिहासाने त्याची नोंद घेतली. त्याच प्रकारे येणाऱ्या पिढीला सुद्धा या गोष्टी कळायला पाहिजे. मित्रांनो, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातलेला होता आणि बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन विशालगडाकडे निघाले होते. ही बातमी जेव्हा सिद्धी जोहरला कळले, माहीत झालं की छत्रपती शिवाजी महाराज ज्या गडाला वेढा घातलेला त्यातून सुटले, तेव्हा झालं असं की सिद्धी जोहरला जेव्हा ही बातमी कळली की बाबा छत्रपती शिवाजी महाराज सुटले, तेव्हा जे विजापुरी जे सैन्य होतं त्यांचा पाठलाग करीत होतं. 15,000 शत्रूचं सैन्य आपला पाठलाग करत आहे.
हे लक्षात आल्यानंतर बाजी प्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे या दोन्ही भावांनी असा विचार केला की महाराज हे विशालगडावरती सुखरूप पोहोचले पाहिजे. त्यासाठी आपला जीव प्राणपणाला किंवा आपला प्राण गेला तरी चालेल किंवा वाईट झाला आपल्या सोबत तरी चालेल, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, सुखरूप पोहोचला पाहिजे. म्हणून बाजी प्रभू देशपांडे महाराजांना बोलले की महाराज तुम्ही विशालगड गाठा किंवा जावा, मी इथेच शत्रूचं सैन्य आहे ते अडवून ठेवतो. आणि हा क्षण डोळ्यासमोर आला तर प्रत्येक मराठी माणसांच्या डोळ्यात पाणी येतं. तर बाजी प्रभूंकडे मनुष्यबळ 300 मावळे होते त्यावेळी आणि आपल्या पाठीमागून येणाऱ्या सैन्याची संख्या मनुष्यबळ आहे 15,000. मित्रांनो, सिद्धीच्या जो सैन्य होतं 15,000 मनुष्यबळ, त्यासाठी बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे हे दोन्ही भाऊ महाकाळ म्हणून उभे राहील की महाराज तुम्ही सुखरूप गडावर पोहोचा, शत्रू कितीही असला तरी मी बघतो, असं सांगून महाराजांसोबत असं संभाषण त्यांनी केलं. मित्रांनो, पन्हाळ्याला जेव्हा वेढा घातलेला होता सिद्धी जोहरने, त्यावेळी त्या कैदीतून त्या वेढ्यातून सुटण्यासाठी आणि तो सुटून 21 तास चालून शरीर दमतं हे प्रत्येकाला माहित आहे. थोडं काही चाललं 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर, शरीराची काहीतरी सीमा असते. आणि ज्यावेळी बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पन्हाळगडावरून निघाले होते, बराच काळ गेला होता आणि त्यांचं शरीर थकलेल्या अवस्थेत होतं, स्थितीत होतं. डोळ्यासमोर हे चित्र पण उभं करा. आणि ज्यावेळी हे युद्ध चालू झालं गजापूरच्या खिंडीत म्हणजे घोडखिंडीत, त्यावेळी 6 ते 7 तास हे युद्ध बाजी प्रभू देशपांडे व त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे ही युद्ध लढवली. आता विचार करा, पराक्रमाची शर्त म्हणजे काय तर पावनखिंडातील ही लढाई. मित्रांनो, उद्दी मसूदचे जे सैन्य होतं ते अडवताना कामी आलेले 300 मावळे धारातीर्थी पडले. साहजिकच आहे मित्रांनो, शरीर आधीच दमलेलं होतं. 6 ते 7 तास युद्ध चालू होतं. युद्धाचे परिणाम हे वाईटच होतात. पण हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी किंवा हिंदवी स्वराज्य रक्षण करण्यासाठी 21 तास जे मावळे चालत होते ते धारातीर्थी पडले होते आणि युद्ध चालू होतं. शरीरावर असंख्य अशा वेदना, जखमा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शरीरावरती झालेल्या होत्या. शरीराचा प्रत्येक अवयव रक्ताने माखलेला होता. तरी स्वामी निष्ठा, एकनिष्ठा आणि भक्तिभाव असलेले बाजीप्रभू देशपांडे हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देत होते. त्यांच्या शरीरावर किती जखमा असतील या गोष्टीचं बाजीप्रभू देशपांडे यांना काहीच भान नव्हतं. फक्त त्यांना एकच गोष्टीची आतुरता किंवा आस म्हणता येईल लागली होती. त्यांचे कान तोफेच्या जे तोफा असतात त्यांच्या आवाजाच्या दिशेने डोकावले होते की कधी महाराज विशाल गडावर पोहोचतील आणि तोफांचा आवाज होईल. हा एक कोड होता की ज्यावेळी महाराज गडावरती पोहोचतील आणि तोफा वाजतील याचा अर्थ असा आहे की महाराज गडावरती सुखरूप पोहोचले. म्हणून हा एक इशारा होता, कोडवर्क होता. आणि त्यांचे कान त्या तोफेच्या आवाजाची वाट बघत होते. तोफेचा आवाज ऐकेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांच्या हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल आणि मनात फक्त स्वराज्याची ज्वाला होती. आणि अशा प्रकारे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत मृत्यूशी भिडले होते. मित्रांनो, जसं बाजीप्रभू देशपांडे यांनी तोफांचा आवाज ऐकला किंवा त्यांच्या कानी आला, त्यांना कळून चुकलं की छत्रपती शिवाजी महाराज
गडावरती सुखरूप पोचले त्यावेळी कर्तव्यपूर्ती आणि समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना 13 जुलै 1660 रोजी घडल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर मित्रांनो मराठी सैनिकाच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजीसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पवित्र झाली. साहजिकच आहे, घोडखिंड ही पवित्र झाली. कोणाच्या रक्ताने? तर बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि इतर जी मावळे होती त्यांच्या रक्ताने ही जी खिंड आहे घोडखिंड ही पवित्र झाली आणि त्यावरूनच ही पवित्र झाली म्हणून पावनखिंड असे नाव देण्यात आले. बाजी प्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांचे अंत्यसंस्कार महाराजांच्या उपस्थितीत विशाळगडावर करण्यात आले. बाजी प्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळा गडावर बाजी प्रभू देशपांडे यांची पूर्णाकृती आहे, जे पुतळा आहे उभारण्यात आलेला आहे तिथे. स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप सुरक्षित. मित्रांनो, स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप किंवा सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वतः मृत्यूला सामोरे जाणारे तयारी असलेले बाजी प्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यासारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिऱ्यासारखी माणसं, अमूल्य माणसं सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटते असेल हे सांगणे कठीणच. कारण जीवाभावाची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून गेली. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. त्यासाठी असे वीर योद्धा होऊन गेले. त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचा जीवाचे बलिदान दिले, जीव गमावला आणि इतिहासाने त्या गोष्टीची नोंद घेतली. जी ही पावनखिंड पवित्र झाली ती पण मराठी जे सैनिक होते बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि इतर काही जे मावळे होते त्यामुळे पावनखिंड असं नाव दिले गेलं. सर्व झालं त्यानंतर महाराजांना किती वाईट वाटत असेल की ही जी हिऱ्यासारखी माणसं त्यांनी गमावली. रणचंडीचे जणू पुजारी पावनखिंडीचे गाजी, विशाल शैली दिसती दोघे बाजी आणि फुलाजी. म्हणून मित्रांनो, अशा या स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर बाजी प्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट्स, शेअर, लाईक माझ्यासाठी प्रेरणा ठरते. पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.